आम्ही दिल्लीमध्ये राहत असताना प्रत्येक रविवारी पंजाबी लोकांचे लंगर असायचे। या लंगरमध्ये बटाट्याची भाजी खाल्ली होती। तेव्हापासून ही बटाट्याची भाजी माझ्या घरात नेहमी बनते आणि एकदा बनली की चाटून पुसून संपवलीही जाते, एवढी टेस्टी बनते। आज आपण हीच बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। अगदी 5 मिनिटांमध्ये बनते। तुम्ही ब्रेकफास्टला किंवा टिफिनलाही बनवू शकता। या भाजीबरोबर खाण्यासाठी आपण टम्म फुगणाऱ्या खुसखुशीत पुरी पण बनवणार आहोत। हा आमचा संडेचा स्पेशल ब्रेकफास्ट आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। बटाट्याची भाजी करण्यासाठी सुरुवातीला बटाटे धुवून आपण कुकरमध्ये घालून घेऊयात आणि बटाटे उकडण्यासाठी जरुरीपुरतं 1 ग्लास पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे। आणि आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत, कारण बटाटे इथे आपले चांगले मऊ शिजलेले पाहिजेत। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालून घेतलं, कसुरी मेथी थोडी क्रश करून घेतली आणि अर्धा चमचा ओवा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालत आहे। कोथिंबीर आणि कसुरी मेथीमुळे पुरीला छान टेस्ट येते आणि दिसायलाही छान दिसते। तर जरुरीपुरतं पाणी घेऊन थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट गोळा तयार करायचा आहे। आणि चपातीच्या कणकेपेक्षा पुरीचं पीठ हे थोडंसं घट्ट असतं। थोडंसं तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे। आपण जेवढं पीठ मळू तेवढ्या आपल्या पुऱ्या छान टम्म फुगतात आणि खुसखुशीत पण होतात। तर हे पीठ आपल्याला आता 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तर आता झाकण बंद करून आपण हे 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात। तर एका बाउलमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। त्याची स्लरी बनवायची आहे आणि असं केल्यामुळे सगळे मसाल्यांचा फ्लेवर हा पाण्यामध्ये उतरला जातो, त्यामुळे आपली भाजी अधिक टेस्टी व्हायला मदत होते। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आता आपण बटाटे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। बटाटे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची आहे आणि इथे आपण चाकूने त्याच्या फोडी न करता हातानेच त्याच्या फोडी करायच्या आहेत। फोडी करत करत बटाटा क्रश होतो। अशा बटाट्यांच्या फोडी केल्यामुळे आपल्या बटाट्याच्या ग्रेव्हीला बटाट्याची टेस्ट येते, त्यामुळे बटाट्याची भाजी 1 नंबर लागते। तर इथे बघा मी सगळ्या बटाट्यांच्या फोडी अशा छोट्या मोठ्या अशा अनइवन केलेल्या आहेत। तर आणि भाजीसाठी आता इथे मी 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, 4-5 मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि तिथे खडे मसाले घालत आहे। 2 तमालपत्र, 1 चक्री फूल, काळी विलायची, 2 ते 3 ग्रीन विलायची, 2 लवंग घेतलेले आहेत आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। तर खडे मसाले घातल्यामुळे भाजीला छान मसाल्यांचा फ्लेवर येतो। कढई गरम करत ठेवली, 2 चमचे तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की 1 चमचा जिरं घालून घेतलं। जिरं तडतडलं की इथं खडे मसाले सगळे घालून घेतले। 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालून घेतल्या। 2 मिनिटं चांगलं परतलं आणि 2 मिनिटांनंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटोला थोडंसं परतून मीठ घालून घेऊया, कारण मीठ घातलं की टोमॅटोला चांगलं पाणी सुटतं आणि टोमॅटो मऊ व्हायला मदत होते। आणि आता टोमॅटो चांगलं मऊ शिजण्यासाठी आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे। तर झाकण 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता बघूयात। बघा टोमॅटो चांगलं मऊ शिजलेलं आहे। चांगलं थोडंसं स्मॅश करायचं आहे आणि बघा टोमॅटो चांगलं मऊ झालेलं आहे। तर इथे आपल्याला जे आपण पाण्यात भिजत ठेवलेले होते मसाले, ते मसाले आता आपण घालून घेऊया। तर असे मसाले पाण्यात घातले की मसाल्यांचा फ्लेवर आता एक चांगला एकजीव होतो आणि मसाले पण आपले असं टोमॅटोमध्ये घातले किंवा नंतर असे मध्ये घातले की मसाले आपले जळले जात नाहीत। तर बघा आता मसालेसुद्धा आपण शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटं थोडंसं हलवून घेऊया आणि आता मसाले आणि टोमॅटो सगळं एकजीव शिजण्यासाठी अजून मसाल्यांचा फ्लेवर आपला उतरण्यासाठी आपण 5 मिनिटांसाठी अजून झाकण ठेवूया। तर आता बघा 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण चेक करूयात। बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला। आपलं वाटण छान एकजीव झालेलं आहे। सगळं टोमॅटो स्मॅश झालेला आहे, मऊ झालेला आहे आणि सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर आपल्या खडे मसाले, आपले जे लाल मिर्च पावडर वगैरे सगळ्यांचा फ्लेवर एकदम एकजीव झालेला आहे।
आणि व्यवस्थित टोमॅटो आपलं चांगलं तेल सुटेपर्यंत शिजलेलं आहे। आता यावेळेस आपण इथे बटाट्याचे जे फोडी केलेल्या आहेत ते घालून घेऊया। तर अशा फोडी घालून घेतल्यानंतर ते आपण थोडेसे 2 मिनिटं आपल्याला परतायचे आहेत, कारण त्या फोडींना सुद्धा हा मसाला जो आपल्याला एकजीव झालेला आहे, चांगला छान टेस्टी मसाला आपल्याला थोडासा बटाट्याच्या फोडींना सुद्धा लागला पाहिजे। त्यामुळे 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया। आणि इथे आपल्याला आता पाणी घालायचं आहे। तर त्याच्या अगोदर थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून घेऊया। त्यांचा फ्लेवरसुद्धा या तेलामध्ये परतल्यानंतर आपल्या रश्श्यामध्ये उतरला जातो। आणि आता इथं पाणी आपल्याला थंड न घालता गरम पाणीच घालायचं आहे। तर इथे बघा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला जसं ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार आपण इथे पाणी घालणार आहोत। तुम्हाला किती घट्ट ठेवायचं आहे, किती पातळ ठेवायचं आहे, तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही इथं गरम पाणी घालू शकता। हे बघा व्यवस्थित मी मीडियम थोडंसं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि उभ्या चिरलेल्या 2 मिरच्या होत्या त्याही घालून घेतल्या। थोडीशी कोथिंबीर अजून घालून घेतली आणि आता आपण ह्या भाजीला चांगली उकळी आणून देणार आहोत। 5 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण झाकण ठेवून असंच शिजत ठेवणार आहोत 5 मिनिटं। आता 5 मिनिटं झालेले आहेत बघा। सगळे मसाल्यांचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये छान उतरलेला आहे, भाजीचा सुगंध छान सुटलेला आहे, छान अशी टेस्टी भाजी आपली तयार आहे। आणि हे बघा व्यवस्थित भाजीचा कलर टेक्स्चर एकदम छान झालेला आहे। आणि ही भाजी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता, सकाळी ब्रेकफास्टला पुरी भाजी खाऊ शकता, अगदी छान लागते। एकदा खाल्ली की आपली त्याची चव कधीही तुम्ही विसरणार नाही, एकदम चाटून पुसून खाल्ली जाते, एवढी छान बनते। तर आता बघा पुरीचं पीठ पण 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। पुरीचं पीठ आपलं चांगलं मऊ झालेलं आहे आणि थोडंसं असं चोळून घेऊया। एकदम मऊ पीठ आपल्याला करायचं आहे, घट्ट पीठ पण मऊ झालेलं पाहिजे, त्यामुळे आपली पुरी पण साईडला चिरत नाही। तर बघा छोटे छोटे पेढे करून घेतलेत मी पुरी करण्यासाठी। तर आता पुरीला आपण लाटून घेऊया। तर मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पुरी आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने पातळशी लाटायची आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडी ठेवायची नाही, त्याच्या काठाबरोबर व्यवस्थित छान लाटून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता किती छान झालेले आहे आणि त्याच्या कडेला सुद्धा कधी कुठे चीर नाही, व्यवस्थित पुरी अशी लाटून घेतलेल्या आहेत। 4ही पुऱ्या मी अशा लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तेल गरम झालेलं आहे का चेक करूया। थोडंसं पीठ घालून घेतलं मी, तर पीठ लगेच खाली गेल्यानंतर वरती आलं की असं समजायचं की आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। पुरी करण्यासाठी, पुरी तळण्यासाठी आपल्याला तेल चांगलं गरम असायला पाहिजे, तर आपली पुरी घातली की लगेच टम्म अशी फुगून येते आणि आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत चांगली दोन्ही साईडला तळून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित पुरी टम्म अशी फुगलेली आहे आणि तेल नितळत आपण व्यवस्थित झाऱ्याने काढून घेऊया आणि त्याचा कलर पण छान आलेला आहे। कसुरी मेथीमुळे आणि कोथिंबीरमुळे छान टेस्ट पण पुरीची लागते आणि व्यवस्थित काढून घेऊया। दुसरी पुरी पण मी अशीच घालून घेतली आणि अशा पुऱ्या आपल्याला सगळ्या तळून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित छान होतात, टम्म फुगतात। कधी फुगतात की आपल्याला तेल चांगलं गरम असलं पाहिजे सुरुवातीला आणि नंतर आपल्याला थोडंसं मीडियम फ्लेमवर करायचं आहे गॅस। आणि बघा ही पुरी सुद्धा नितळत काढून घेतली आहे मी। व्यवस्थित अशा छान आपल्या पुऱ्या अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत, कलर पण छान आलेला आहे आणि दिसायला पण सुंदर दिसत आहेत आणि ह्या भाजीबरोबर खूप छान लागतात। खुसखुशीत झालेल्या आहेत, एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत आणि आपली भाजी सर्व करूया एका बाउलमध्ये। बघा व्यवस्थित भाजी पण छान झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने ही भाजी आणि पुरी करून बघा आणि एकदम सुंदर अशी टेस्ट आहे, छान आहे, कधीही तुम्ही ही चव विसरणार नाही अशी बनते आणि घरातील सर्वांना आवडते। तर ही भाजी बघा एकदम ब्रेकफास्टला एकदम छान लागते, पुरी भाजी खाऊन बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये। स्वस्त रहा, मस्त खा। धन्यवाद।